नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 6वी या वर्गाचा पाचवा पाठ इतिहास विषयाचा पाचवा पाठ आपल्याला त्याचे स्पष्टीकरण घ्यायचे आहे। तर त्या पाठाचे नाव आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह। त्या पाठाचे नाव आहे प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह। त्यामध्ये आपल्याला जैन धर्माची माहिती घ्यायची आहे, त्याच्यानंतर बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म आणि पारशी धर्म या धर्माची माहिती आपल्याला या पाठामध्ये शिकायची आहे। तर मित्रांनो, आज आपल्याला काळात शेवटी यज्ञविधीमध्ये बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व झाले। या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहितां वर्गालाच होते, इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिलेली नाही। वर्णव्यवस्थेत निर्बंध कडक होत गेले। माणसाच्या कर्तव्यापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला त्यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले। त्यामुळे उपनिषदेच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिकच व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते। परंतु उपनिषदामधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता। सर्वसामान्यांना समजायला अवघड होता, त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारा भक्तिपंथ निर्माण झाले। जसे शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णवपंथ या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली। तर इसवी पूर्व 6व्या शतकात साधारणपणे मनुष्याला सहज कळेल अशा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले। प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य आहे, त्याची जाणीव अनेकांना झाली। त्यातूनच पुढे नवीन धर्म प्रस्थापित झाले। व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपंथाचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे या धर्मांनी ठळकपणे मांडले। त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठरवले। नवीन विचाराच्या प्रवर्तकाविषयी वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे कार्य विशेष महत्त्वाचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघायचा आहे जैन धर्म। जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक धर्म आहे। या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिले आहे। धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मास तीर्थकर म्हणतात। जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकर होऊन गेले। वर्धमान महावीर जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थकर होते। वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी पूर्व 599 ते इसवी पूर्व 527 या कालावधीत होते। ते आज ज्या राज्याला आपण बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यातील प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते। त्यांची राजधानी होती वैशाली। वैशाली नगराचा एक भाग असलेल्या कुंडग्राम येथे वर्धमान महावीरांचा जन्म झाला। त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला असे होते। वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरदाराचा त्याग केला। 12.5 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। हे ज्ञान केवल असे विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्यांना केवली असे म्हणले जात। शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा याचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजेच विकारावर विजय मिळवणे, असा विजय त्यांनी मिळवला। म्हणूनच त्यांना जिन म्हणजे जिंकणारा असे म्हटले जाऊ लागले। या जिन या शब्दापासून जैन हा शब्द तयार झाला। विकारावर विजय मिळवणारे महान महावीर म्हणजेच वर्धमान यांना
महावीर म्हटले जाते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीरांनी अर्धमागधी या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलेला धर्म अशुद्ध आचरणावर भर देणारा होता. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहावृत्ते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांचा ज्या सभा होत त्यांना सवरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असत. हे सवरसरण समतेवर आधारलेले असे. या समवसरणामध्ये सर्वच वर्णातील लोकांना प्रवेश असे. भगवान महावीरांनी पंचमहावृत्ते सांगितलेली आहेत. ते कोणते आहेत बघा. अहिंसा, सत्य, असत्य, अपरिग्रह आणि ब्रह्मचारी हे पंचमहावृत्ते सांगितलेले आहेत. त्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर बघा, पहिला अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होऊ किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. त्यानंतर बघा 2 नंबरचं सत्य. प्रत्येक वचन आणि कृती सारखेपणाची असावी, म्हणजेच खरे बोलावे. असत्य. सत्य म्हणजे चोरी, दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी. चोरी न करणे म्हणजेच असत्य. त्याच्यानंतर चौथा परिग्रहण. मनाला हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा कल असतो. असा साठा न करणे म्हणजेच अपरिग्रह. आणि 5वा ब्रह्मचार्य. शरीरातला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रताचे पालन करणे म्हणजेच ब्रह्मचार्य. अशा पद्धतीने हे पंचशील तत्वे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे त्रिरत्ने. तर त्रिरत्ने बघा, त्रिरत्ने म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य, सम्यक ज्ञान. हे त्रिरत्ने 3 तत्वे सम्यक याचा अर्थ संतुलित असा होतो. ह्या त्रिरत्नाची माहिती आपण घेऊया. सम्यक दर्शन. तीर्थंकरांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन. 2 नंबर सम्यक ज्ञान. तीर्थंकरांच्या उपदेशाच्या किंवा तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्यांचा सखोल अर्थ समजून घेणे म्हणजे सम्यक ज्ञान. सम्यक चारित्र्य. पंचमहाव्रताचे काटेकोर आचरण करणे हे त्या मागलचे त्रिरत्ने आहेत. उपदेशाचा सार. महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत या सत्याच्या शोधासाठी फारच महत्त्वाचा मानला जातो. अनेकांत या शब्दाचा अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. सत्याचा शोध घेताना विषयाचा केवळ एखादा दुसरा पैलूवरच लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. म्हणूनच या विषयाच्या अनेक पैलूकडे लक्ष देणे आवश्यक असते असे सिद्धांतात मानण्यात आले आहे. या सिद्धांतामुळे समाजात स्वतःच्या मताविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही. इतरांच्या मताविषयी सहिष्णुता निर्माण होते. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांना ही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रावर प्रेम करा, मनापासून इतराबद्दल दया आणि करुणा असू द्या, जगा आणि जगू द्या असा उपदेश त्यांनी केला. धम्मं शरणं गच्छामि.
गौतम बुद्धाचा जन्म लुबिना वनात झाला. त्यांच्या आईचे नाव मायादेवी तर पित्याचे नाव शुद्धोधन होते. गौतम बुद्धाचे मूळ नाव सिद्धार्थ. नेपाळमध्ये त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोधन होते. ते एक साधे नव्हते, तर ते एक राजाचे राजपुत्र होते. शुद्धोधन राजा नेपाळमध्ये कपिलवस्तू नावाच्या राज्यामध्ये राज्य करीत होते. त्यांनी काय केलं, गौतम बुद्ध त्यांच्या जन्माच्या वेळी एक दंतकथा आहे सांगितली जाते. हा राजपुत्र अतिशय कोमल हृदय असल्यामुळे त्याला दुःखाचे दर्शन झाले की तो विलासी जीवन सोडून देईल व संन्यासी बनेल, म्हणून शुद्धोधन राजाने त्याच्या नजरेस दुःख पडणार नाही याची काळजी घेतली. मात्र एके दिवशी सिद्धार्थने काय केलं, नगरामधून फेरफटका मारत होता. एके दिवशी काय झालं, सिद्धार्थ नगरामधून फेरफटका मारत होता. रथाचे सूत्र हाती घेतले होते त्याने आणि घेऊन तो फेरफटका मारत होता. तर त्यावेळी त्यांना जगाचं खरे वास्तव्य नजरेस आले. त्यावेळी खरे वास्तव्य त्याच्या नजरेस आले. प्रथम त्याला जीर्ण शरीराचा रोगी माणूस दिसला. त्यांनी आतापर्यंत फक्त सुंदर आयुष्य दिसले होते, पण तिथं त्यांना एक थकलेला म्हातारा माणूस दिसला. पहिला एक प्रेत यात्रा दिसली. एक म्हातारा माणूस, प्रेत यात्रा हे गौतम बुद्धाने कधीच पाहिले नव्हते. दुःख त्याने कधीच पाहिले नव्हते. या गोष्टीचा त्याला अर्थच लागेना. सारे जग दुःखात बुडालेले आहे. आपले सुख हे अपवाद आहे हे तो विचार करू लागला. त्याने एक संन्यासी पाहिला. त्यानंतर त्याचे मन लागेना. आपल्या वर्तमानात सुख जीवनात शेवट असा असेल तर कठीणच आहे. त्याने संन्यासीला भेट घ्यायची ठरवले. एका पावसाळी राजाने पावसाच्या दिवशी त्यांनी त्याचा पुत्र आणि पत्नीचे दर्शन घेऊन, पुत्राला चुंबन घेऊन तो काय करू लागला, आपले तपश्चर्या करण्यासाठी निघाला. तर पाऊस होता चालू. वैशाख पौर्णिमा पाऊस चालू होता आणि तो तसाच निघाला. राहुल तसाच निघाला. त्याच्यानंतर काय झालं, तो तसाच ध्यानस्थ करण्यासाठी निघाला. एका पिंपळाच्या झाडाखाली तो बसला होता. त्याला ज्ञान प्राप्त झाले. एका पिंपळाच्या गया बिहारमध्ये गया ह्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले होते. तपश्चर्या करत होते. त्यावेळी त्यांना ज्ञान प्राप्त झाले. त्या ज्ञानप्राप्त ज्या झाडाखाली झाले त्या झाडाला बोधिवृक्ष म्हणतात. त्यांनी त्या झाडाखाली बसल्यावर त्यांना ज्ञान प्राप्त झाले. त्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले, त्याला बोधिवृक्ष म्हणतात. त्यांनी काय केलं हे पहा, बोधिवृक्ष. तर त्यांनी पहिले प्रवचन सारनाथ येथे केले. त्यांच्या या प्रवचनाला धम्मचक्र परिवर्तन असे म्हणतात. वाराणसी सारनाथ येथे त्यांनी पहिलं प्रवचन केलं. त्यांनी जवळजवळ 45 वर्षे तपश्चर्या केली आणि पायी फिरून त्यांनी लोकांना धर्माचे ज्ञान, धर्म परिवर्तन सांगितले आणि त्याच्या धर्माचा प्रसार केला. त्यांच्या धर्माचा प्रसार केला. आणि जगाला त्यांनी काय केलं, उपदेश दिला आणि धर्माचं प्रवचन केलं. तो पायी फिरला. त्याच्याकडे राजपुत्र होता तो, तरीसुद्धा त्यांनी काय केलं, स्वतः पायी फिरले. त्याच्याकडे हाती घोडे
काहीही फिरण्यासाठी होते, पण त्यांनी त्याचा वापर केला नाही. त्यांनी आर्य सत्य सांगितले. मानवी जीवनामध्ये सर्व व्यवहार मुळाशी 4 सत्ये आहेत. त्यांनी त्याला आर्य सत्य म्हणतात. दुःख, मानवी जीवनात दुःख असते. 2 दुःखाचे कारण, दुःखाला कारण असते. दुःख निवारण, दुःख दूर करता येते. 4 प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगी मार्ग असे म्हटले जाते. त्याच्यानंतर पंचशील. गौतम बुद्धाने 5 नियमाचे पालन करण्यासाठी सांगितले. या नियमाचं पंचशील असे म्हणतात. प्राण्याची हत्या करण्यापासून दूर राहणे. 2 चोरी करण्यापासून दूर राहणे. अनैतिक आचरणापासून दूर राहणे. असत्य बोलण्यापासून दूर राहणे. मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे. हे पंचशील तत्व त्यांनी सांगितले. गौतम बुद्ध संघ, आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्षुकाचा संघ निर्माण केला. गृहस्थ जीवनाची त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्षू असे म्हटले जाते. बुद्धाप्रमाणे भिक्षू ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांनाही स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्षुणी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्वच वर्णावर व जातीमध्ये लोकांना प्रवेश होता. तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला अष्टांग मार्ग, सम्यक दृष्टी, 4 आर्य सत्तेचे ज्ञान आहे. सम्यक संकल्प, हिंसा वगैरे तत्वाचा त्याग होय. त्याच्यानंतर सम्यक वाचा, असत्य चहाडी कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. सम्यक कर्मांत, प्राण्याची हत्या, चोरी किंवा सोराचार यापासून दूर राहणे. सम्यक आजीव, उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. सम्यक व्यायाम म्हणजेच प्रयत्न करणे होय. वाईट कर्म उत्पन्न होऊ नये, उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली कर्म उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणे. सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. सम्यक समाधी, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. उपदेशाचा सार. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेच्या आधारे मांडली जाणारी विषमता नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते, हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वतंत्र आणि समता या मूल्याविषयीचे त्यांचे चिंतन दर्शविते. त्यांची पुरुषाच्या प्रमाणेही स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशाची प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहे. हे प्राणिमात्राविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखले जाणाऱ्या प्राचीन काळातील विचारप्रवाहही महत्त्वाचे आहेत. त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. त्यांचे वेदांचे प्रामाण्य नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचाराचा स्रोत निर्माण होत राहिला. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारसी हे धर्म भारतीय समाजात रुजले. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ज्यू धर्म. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या व 3ऱ्या शतकात केरळमध्ये कोचीन येथे आले असावेत. ज्यू धर्माला यहुदी असे
यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मी मानतात. ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणावर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनेगॉन असे म्हणतात. हा ज्यू धर्मातला सिनेगॉन हा आहे. त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्ताने केली. तो जगभर पसरला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यापैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील येल्लयूर येथे इसवी सनाच्या 52 चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र आहेत. मानवाच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधुभगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे. अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. हे चर्च आहे. ख्रिश्चन लोकांचं प्रार्थनास्थळाचं हे ठिकाण म्हणजे चर्च. त्याच्यानंतर आपल्याला इस्लाम हा एकेश्वरवादी मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरापर्यंत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रगट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाह शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि सर्वत्र फक्त अल्लाहच आहे. तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे असे मानले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेले आहे. भारत आणि अरबस्थान यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्थानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरात भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यामार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मस्जिद असे म्हणतात. मुस्लिम धर्माचे प्रार्थनास्थळ मस्जिद ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. हे दिसत आहे ते पारशी धर्माचे प्रार्थनास्थळ ह्याला आग्यारी असे म्हणतात. पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता असे आहे. त्याच्यानंतर ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषांमध्ये साम्य आहे. पारशी लोक इराणच्या पार्स किंवा फोर्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणूनच त्यांना पारशी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. इरदृष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते. आहुर मज्जे या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. या देवळांना आग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती हे 3 प्रमुख आचरण तत्वे या पारशी विचारसरणीचा गाभा आहे. अशा पद्धतीने हा आपला पाठ प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह संपलेला आहे. तर तुम्हाला हा पाठ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.